दरम्यान मुंबईमध्ये महापौर पदासंदर्भात आता घडामोडींना वेग आल्याचं कळतंय आणि त्याच संदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। एकनाथ शिंदेजी, आता सध्या महापौर पदाबाबत वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत। तुमच्याकडून हॉटेल पॉलिटिक्स केलं जात आहे असं समजतंय। काय भीती आहे तुम्हाला? नगरसेवक डांबून ठेवावे लागतात असा विरोधकांचा आरोप आहे। भीती आम्हाला नाही, भीती त्या समोरच्या लोकांना आहे। त्यांनी त्यांची काळजी करावी त्यांच्या नगरसेवकांची। आम्ही नवीन निवडून आले लोक, त्यांचं मार्गदर्शन आणि त्या सगळ्या गोष्टीच्या बैठकांसाठी तिकडे त्यांची बैठक ठेवली होती। मी बैठकही घेतली। आता गट फॉर्मेशन होईल आणि ते आपल्या आपल्या घरी जातील। त्यामुळे मुंबईमध्ये महापौर भाजपा शिवसेनेचा होईल, महायुतीचा होईल आणि आम्हाला मॅन्डेट महायुतीला लोकांनी दिलेला आहे। आम्ही मॅन्डेटला मानणारे लोक आहोत आणि जनतेने जो कौल दिलाय त्याला मानणारे लोक आहोत। 2019ला जसं जनतेने मॅन्डेट दिला तरी सुद्धा लोकांनी बेईमानी करून वेगळी गणित केली, वेगळी चूल मांडली, वेगळी सरकार स्थापन केलं। तसे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना नाही। बाळासाहेबांच्या विचारधारेने आम्ही पुढे जातोय। त्यामुळे मुंबईमध्ये महापौर हा महायुतीचाच होईल। कोणीही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। बरं शिंदे साहेब, तुम्ही म्हणताय की सांगतो मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, MMR मध्ये आणि जिथं जिथं काही किरकोळ जागा सोडल्या, किरकोळ महापालिका, तर सगळीकडेच महायुतीचाच महापौर होणार आहे। बरं मुंबईमध्ये स्पेसिफिकली महापौर कोणाचा होणार आहे? शिवसेनेचा होणार की भाजपचा? महायुतीचा। नाही, तुम्ही अडीच वर्ष दावा करतायत असं अशा बातम्या देखील समोर आल्या आहेत। तुम्हीच प्रश्न विचारताय, तुम्हीच उत्तर देताय। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। महापौर हा महायुतीचा होईल। मॅन्डेट महायुतीला दिलेला आहे आणि त्याचा सन्मान करणारे, आदर करणारे आहोत। बरं, आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक ही लढवलेली आहे। बरं तिकडे संजय राऊत यांनी म्हटलं की सर्व दारं आमच्यासाठी खुली आहेत आणि ठाकरेंची फडणवीसांसोबत चर्चा झाल्याची देखील संभावना समोर आलेली आहे। त्याबाबत काय मत? तुमच्याच चॅनलवर प्रश्न, तुमच्याच चॅनलवर उत्तर मी सांगतो तुम्हाला। आमचं पूर्ण बहुमत आहे शिवसेना भाजपाचं। त्यामुळे लोकांनी शिवसेना भाजपा महायुतीला स्वीकारलंय, डेव्हलपमेंटला स्वीकारलेलं आहे आणि भावनिक मुद्द्यांना नाकारलेला आहे, अँटी डेव्हलपमेंट विचाराला नाकारलेला आहे। त्यामुळे महायुतीचाच महापौर होणार। कोणी किती गिरे तो भी टांग ऊपर असा जो काही प्रकार चालू आहे त्याला माझं हे उत्तर आहे। महायुतीला मॅन्डेट मुंबईकरांनी दिलंय आणि महायुतीचा महापौर मुंबईत होणार। बरं, दुसरा प्रश्न, आता कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप सोबत तुम्ही येऊन सत्ता स्थापन करणार आहात का आणि त्यात कुणाचा महापौर होणार? कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलोय। त्या ठिकाणी देखील आम्ही ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, उल्हासनगरमध्ये, भिवंडीमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवलेली आहे युती म्हणून। त्यामुळे महायुतीचाच महापौर तिकडे होणार। आणि पुढे हेही सांगतो, काही 3-4 महापालिका सोडल्या तर सगळीकडे महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल। बरं ठाण्यामध्ये तिकडे निरंजन डावखरे मागणी करतायत की त्यांना 2.5 वर्ष महापौर पद हवंय आणि जर नाही मिळालं, मागणी पूर्ण नाही झाली तर विरोधात बसू असंही म्हणतात। तुमच्याकडे मागणी केली का त्यांनी? नाही, त्यांचं वक्तव्य समोर आलंय। अरे आमच्याकडे कुठली मागणीच नाही आली आणि आमची चर्चाही नाही झाली। बरं, तुमच्यापर्यंत मागणी आली तर तुम्ही पूर्ण कराल का ती मागणी? अरे आम्ही चर्चा करू, बसू। बरं, तुमचा आग्रह काय राहणार? जर ते विरोधात बसू असं म्हणतायत तर कशा प्रकारे मनधरणी करायला जायची? मग कोणाची मनधरणी करायची काय नाही, म्हणजे आता कारण ते विरोधात बसण्याची तयारी दर्शवत आहेत, कारण त्यांना 2.5 वर्ष तिथे महापौर पद हवंय अशी त्यांची ठाम भूमिका आहे। बाबा, अजून कोणाच्या हवेमध्ये चर्चा झाली चालू आहे का? बरं तुमच्यापर्यंत ती मागणी पोहोचलेली नाहीये, पण ऐका, तुम्हाला सांगतो या सगळ्या अफवा आहेत। या अफवांचा बाजार बंद करा। म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, महायुतीचा महापौर होईल। आम्ही इथे निवडणुका अनेक ठिकाणी एकत्र निवडणुका लढवल्यात। त्या ठिकाणी लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे। कुठे जास्त जागा भारतीय जनता पक्षाला दिल्यात, कुठे शिवसेनेला जास्त जागा दिल्यात नगरसेवक। परंतु आम्ही जागा किती कोणाला मिळाल्या यापेक्षा लोकांचं मॅन्डेट आणि त्याला रिस्पेक्ट देणारे, आदर करणारे लोक आहोत। 2019 सारखं या राज्यामध्ये जे झालं ते होणार नाही। आम्ही जनमताचा आदर करणार
आणि महायुतीचाच त्यांनी किती अफवा पसरवल्या तरी सुद्धा महायुतीचाच महापौर होणार. बरं, सोलापूरमधून एक घडामोड समोर आलेली आहे की शिवसेना आणि काँग्रेसची युती होणार त्या संदर्भात. कोल्हापूर माफ करा शिंदे साहेब, कोल्हापूरमधून अशी बातमी समोर येते आहे की शिवसेना आणि काँग्रेसची तिथे युती होतीये. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण बातचीत करत होतो. त्यांनी मुंबईच्या महापौर पदासोबत आपली जी काही त्याच्या संदर्भातली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. महायुतीचाच महापौर बसेल असं त्यांनी ठामपणे म्हटलेलं आहे. मात्र कोणत्या पक्षाचा महापौर बनेल हे मात्र त्यांनी अद्याप सांगितलं नाही. कल्याण डोंबिवली संदर्भात देखील त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की त्यांच्यासमोर आतापर्यंत भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आहे. भाजपनं थेट त्यांच्याकडे मागणी केलेली नाही आहे. मात्र सकाळपासून या संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत की कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाला महापौर पद 2 वर्षासाठी हवं आहे. आता त्यावर शिंदे यांनी अद्याप काही भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. पुढची बातमी, ठाण्यामध्ये भाजपला महापौर मिळावं असं निरंजन डावखरे यांनी म्हटलेलं आहे. भाजपनं ही मोठी मागणी केलेली आहे. ठाण्यामध्ये भाजपला महापौर पद मिळावं अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे. भाजपकडून महापौर पदाबाबत ही मोठी मागणी 2 वर्ष महापौर पदाची डावखरे यांनी मागणी केलेली आहे. तर भाजपचा ठाण्यामध्ये 100% स्ट्राईक रेट असल्याचं डावखरेंनी म्हटलंय. नाहीतर विरोधी बाकावर बसू असा थेट इशाराच डावखरेंनी दिलाय. आपल्यासोबत आमदार निरंजन डावखरे आहेत आणि तेच ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी होते. डावखरे साहेब, ज्यावेळी जागा वाटप झाली, साधारणपणे सगळ्या जागा ज्या वाटल्या, भाजपने बऱ्याच अंशी माघार घेतली होती, नमतं घेतलं होतं. अनेक वेळा तुम्ही देखील वक्तव्य केले, केळकर साहेबांनी वक्तव्य केली की समाधानकारक जागा वाटप नाही आहे. या जागा वाटपानंतर आता भाजपच्या जागा निवडून आलेल्या आहेत, तो 100% स्ट्राईक रेट आहे. यामुळे भाजप आता ठाण्यामध्ये जी मागणी करते की 2 वर्ष महापौर पद असेल, स्टँडिंग कमिटी असेल, विविध महत्त्वाची पदे असतील, नेमकी काय मागणी? मुळात आपण बघितलं की आम्हाला ज्या जागा महायुतीच्या चर्चेमध्ये आल्या आमच्या वाटेला, त्याच्यामध्ये 11 जागा या मुंब्रा आणि राबोडी म्हणजे मुस्लिम मतदार बहुल असलेल्या मतदारसंघामध्ये होती. त्याच्यामध्ये जवळपास 28 ज्या जागा आहेत त्या 28च्या 28 जागा आम्ही निवडून आणल्या. 1 नंबर प्रभागापासून ते 29 नंबर म्हणजे जो ठाण्याचा आपण मीरा भाईंदरवरनं आल्यानंतर जो पहिला टोक आहे तो आपल्याला पनवेल कलोजाला जायच्या इकडे ठाण्यामधला जो शेवटचा टोक आहे याच्यामधला पूर्णपणे 100% स्ट्राईक रेट हा भारतीय जनता पार्टीने मेंटेन केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचा रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे. आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल तो आम्ही निश्चितपणे घेऊ. रोल कोणता? तो सत्तेमध्ये रोल पाहिजे तर महापौर पद पाहिजे, आणि जर तिथे मिळत नसेल तर विरोधामध्ये जावं लागेल. ही निश्चितपणे जर जे शब्द पाळलेले शब्द दिलेत ते पाळायचं असेल, जो ठाण्याच्या विकासाचा रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे तो पूर्ण करायचा असेल तर महापौर पद असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, याच्यामधला योग्य सन्मानपूर्वक अशा पद्धतीचं पद आम्हाला असणं अपेक्षितच आहे. आम्हाला दुसऱ्या भूमिकेमध्ये जरी जायला लागलं तरी आमची त्याच्यामध्ये तयारी आहे. दुसरी भूमिका म्हणजे काय? म्हणजे विरोधी? नाही, याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत, ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे. तर शिवसेना भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ठाण्यामध्ये आता कुणाचं महापौर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिकची माहिती देतील. त्यांच्यासोबत नरेश म्हस्के सध्या उपस्थित आहेत. अजित, नक्कीच आपल्यासोबत खासदार नरेश म्हस्के साहेब, निवडणुका झालेल्या आहेत. भाजपनं त्यावेळी देखील म्हटलं होतं की 40 जागा या काय समाधानकारक जागा नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की राबोडी आणि मुंब्रा सोडलं तर त्यांचा स्ट्राईक रेट हा 100% आहे. त्या दृष्टीनं आता सत्तेमध्ये त्यांना चांगला वाटा मिळावा. 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी केलेली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी ते स्पष्ट केले. त्याच पद्धतीनं स्थायी समिती सभापती असेल, इतर महत्त्वाची पदे भाजप आता मागणी करते की ठाण्यामध्ये त्यांचा महापौर व्हावा. आमचाही स्ट्राईक रेट तशाच पद्धतीचा आहे. अगदी 99% हा स्ट्राईक रेट आहे. हे बघा, भाजपाने ही मागणी केलेली आहे. मागणी प्रत्येकजण करत असतो, परंतु हा निर्णय शिवसेना आणि भाजपाचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेब बसून हा निर्णय घेतील. त्यामुळे या निर्णयावरती प्रतिक्रिया देणं किंवा या मागणीवर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. आज शिवसेनेचे
एकूण जे संख्याबळ लागतं जवळजवळ 66चं संख्याबळाची आवश्यकता आहे, परंतु 10 नगरसेवक जास्त आहेत शिवसेनेचे. आणखीसुद्धा 75मध्ये संख्या वाढण्याची शक्यता आहे, थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल. परंतु याविषयी भाजपला काय द्यायला पाहिजे, महापौरपद द्यायला पाहिजे का, स्थायी समिती सभापतीपद द्यायला पाहिजे का, उपमहापौरपद द्यायला पाहिजे, कुठली समिती द्यायला पाहिजे, पूर्णपणे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी बसून हा निर्णय घेतील. पण एकीकडे जी मागणी होते की मुंबईमध्ये महापौरपद शिवसेनेला द्यावं, म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई आणि ठाकरे विचार आणि ठाकरेंच्या जागा निवडून आलेल्या आहेत त्यांना कुठेतरी शह देण्याकरता एकनाथ शिंदेंना महापौरपद द्यावं अशी मागणी देखील शिवसेनेतून जोर लागली. त्याच पार्श्वभूमीवरती मग ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये सत्तेमध्ये वाटा आम्हाला का देऊ नये असं भाजप म्हणते. सत्तेमध्ये तर वाटा हा दिलाच जाणार, कारण युती म्हणून आम्ही लढलेलो आहे. आजही मी या क्षणाला कायम आहे की ठाण्यामध्ये सत्तेमध्ये वाटा भारतीय जनता पार्टीला दिला जाणार, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. पण तेही म्हणतात की आम्हाला वाटा दिला जाईल हे निश्चित आहे, पण जसं जागा वाटपामध्ये सन्मानजनक किंवा समाधानकारक जागा दिल्या नाही तशी जर दिले नाही तर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत. हे बघा, त्यांची भूमिका जी काय आहे त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही, परंतु आमची भूमिका आहे की एकत्र लढलो आणि आत्तापर्यंतची यापूर्वीसुद्धा आम्ही शिवसेना भाजप महायुती म्हणून ठाणे महापालिकेत सत्ते होतो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये होतो आणि युतीची जी काही तत्त्व आहेत, युतीचं जी काही फॉर्मॅलिटीज आहे त्या पद्धतीने नक्कीच त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळेल. आपल्याला काय वाटतं, महापौरपद हे भाजपला द्यावं का ठाण्यामध्ये? महापौरपद मला वाटतं की मला मिळावं. अर्थात महापौरपद कुणाला आवडणार नाही, महापौरपद प्रत्येकाला आवडेल, परंतु निर्णय हा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी घेतील. कुठेतरी मुंबईचा जो विषय येतोय की महापौरपद तिथं अगदी कमी जागा असतानाच शिवसेनेला मिळेल किंवा मिळावं अशी मागणी, म्हणून इथं जी मागणी केली ती भाजपची ती मागणी रास्त वाटते का? मी तुम्हाला हेच सांगतोय की महापौरपद हे प्रत्येकाला वाटतं आम्हाला मिळावं आणि त्या पद्धतीने जर भाजपला वाटत असेल किंवा मुंबईत आम्हाला वाटत असेल तर काय चुकीचं आहे, परंतु निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील. कल्याण डोंबिवली झालं, उल्हासनगर झालं. उल्हासनगरमध्ये तर दोन्ही एकमेकांच्या विरोधामध्ये होता, तिकडे जागा समसमान आलेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि अपक्ष नगरसेवक शिवसेनेने त्यांच्या गळ्याला लावलेत, म्हणजे आपण गळ्याला लावलेले आहेत, आपल्यासोबत येते तिथे आपण महापौर बसवायला चाललेले आहेत. पण मुंबईच्याच धर्तीवरती तिकडे देखील भाजप जी आहे ती सत्तेमध्ये वाटा मागते. 2.5 वर्ष महापौरपद, 2.5 वर्ष स्टँडिंग कमिटी कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये. मला नाही वाटत की अजून काही बोलणी सुरू झालेली आहेत की ह्या सगळ्या ज्या प्रसिद्धीकरता आलेल्या बातम्या आहेत, कल्याण डोंबिवली उल्हासनगर या संदर्भात हे ते मागतायत, ते हे मागतायत, अशी कुठेही बोलणी अद्याप सुरू झालेली नाही. तुम्हाला कुठून बातमी आली कल्पना नाही. बहुतेक संजय राऊतांचं तुम्ही सकाळी ऐकून अशा पद्धतीचे आम्हाला प्रश्न विचारताय. ठाण्यामधल्या बाबतीमध्ये निरंजन डावकरे स्पष्टपणे ठाण्याच्या म्हटले, बाबतीत निरंजन डावकरांनी प्रतिक्रिया दिली हे तुमच्याकडनं मला आता समजतंय. त्यांनी मागणी केलेली आहे, देणं ना देणं हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. काल जी बैठक झाली रवींद्र चव्हाणांची आणि एकनाथ शिंदेंची, त्यामध्ये देखील या बाबतीमध्ये या 4 विशेष करून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर याच्या महापौरांनी स्टँडिंग कमिटीवर चर्चा झालेली आहे. ती चर्चा साधारणपणे पुढे सरकलेली आहे का किंवा आपल्याला काय माहिती? चर्चा काय झाली हे दोघांनी तुम्हाला सांगितलं का? दोघांनी पत्रकार परिषद घेतली का की नक्की कशावर चर्चा झाली? त्यामुळे कदाचित येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासंदर्भात सुद्धा चर्चा झाली असेल, पण केवळ संजय राऊत सकाळी काहीतरी बडबडतात म्हणून त्यानुसार शिवसेना भाजप युतीमध्ये आलबेल नाही आहे, ही मागणी आहे, ती मागणी आहे, अशा पद्धतीच्या बातम्या चालवणे मला योग्य वाटत नाही. सर, ठाणे शहरामध्ये यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी.